श्रीराम समर्थ. नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त. नामस्मरणामध्ये रोज नित्य नवा आनंद, प्रेम, उत्साह येण्यासाठी परमपूज्य बेलसरे बाबा यांच्या लिखाणामधील संग्रहित नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक 5. सद्गुरूंच्या पायावर डोके ठेवल्यास पाप राहीलच कसे? मी फार पापी आहे आणि मला परमार्थ साधणार नाही असे म्हणणे महाराजांना आवडत नसे. कसं आहे, होऊन गेलं ते गेलं. आता माझा त्याच्याशी संबंध नाही. भूतकाळात जे घडलं ते तुकोबांच्या भाषेत वहावले जावो. हे केव्हा होऊ शकेल? जोवर मी आहे तोवर हे शक्य नाही. म्हणजे मी असं केलं, मी तसं केलं, हे जोवर आहे तोवर विसरण्याची कला शक्य नाही. म्हणजेच हे मी पण जोवर आहे तोवर या स्मृतीला गाडता येत नाही. या मीचं जे केंद्र आहे देह, याचा जर विसर पडला तर मागचं विसरता येईल. म्हणून साधनामध्ये स्वतःला विसरायला शिकणं हे स्मृतीला समाधी देणं आहे. देहाला विसरण्यामध्ये सगळ्या भूतकाळाला विसरणं आहे आणि ते आनंदाचं स्थान आहे. आता तुम्ही म्हणाल, साधू संतांना आनंद मिळालेला असतो, ते भूतकाळ विसरलेले असतात, पण त्यांना भूतकाळातल्या गोष्टी लक्षात असतात. हे कसं काय? तर स्मृती दोन प्रकारची आहे. एक व्यक्तिगत स्मृती आणि एक व्यक्तिविन्मुख स्मृती. पर्सनल आणि इम्पर्सनल हे मानसशास्त्र आहे. ज्याचा देह गुरुपदी लीन झाला त्याला मागच्या स्मृती राहतील, पण ते अमुक अमुक घडलं बुवा, ते माझं नव्हतं, घडून गेलं. स्मृतीची समाधी असेल तर माझं सगळं भूतकाळाचं जीवन मी तुझ्या चरणी अर्पण केलं, ही भावना आहे. म्हणजे मग जीवन नवीनच झालं. याला कन्व्हर्जन असे म्हणतात. एक बंगाली डॉक्टर होते, मोठे डॉक्टर, वैष्णव रामानुजपंथी होते. यांना उपरती झाली, प्रॅक्टिस थांबवली. कलकत्त्याहून एक 10 मैलावर विष्णूचं मंदिर बांधलं. ते बांधकाम चालू असताना ते निगराणी करीत, तेथे भगवी वस्त्र वापरत. असे 6 महिने गेले असता एक पेशंट तेथे आला आणि त्यानेच त्यांना विचारले, ते अमके डॉक्टर होते, ते कुठे आहेत आता? तर हे म्हणाले, तो डॉक्टर मेला. त्याच्याबरोबर असलेल्या एका इस्माने त्यांना विचारले, असे का सांगितलेच? तर ते म्हणाले, माझा भूतकाळ भगवंताच्या चरणी गेला, आता त्याचा विचार कशाला? असं आपल्या लौकिक आयुष्याबद्दल आपण केलं नाही तरी आपल्या गत आयुष्यातल्या वाईट गोष्टींच्या बाबतीत झालं पाहिजे. अरे, तू गुरूंच्या पायावर डोकं ठेवलंस, अनुग्रह घेतलास ना, नाम घेतोस, आता पाप कसलं आलंय? घेतलं त्यांनी ते. ही स्मृतीची समाधी आहे. परमपूज्य बेलसरे बाबा. नामसाधना व्यवस्थित चालण्यासाठी पूज्य बाबा यांनी पाळण्यास सांगितलेले काही पथ्ये. नामस्मरणासाठी निदान 30 मिनिटे दुसऱ्याचा उपसर्ग होणार नाही अशी जागा असावी. बाहेरची गडबड व घरातील धडपड कानावर न येणारी जागा असेल तर उत्तम. सपाट जमिनीवर मऊ आसन असावे. अंगावर वाऱ्याचा झोत येणारा नसावा. मोठा दिवा नसावा. सुगंधी उदबत्ती असावी. जवळ घड्याळ असावे. पवित्र स्पर्श झालेली माळ असावी. दररोज उपासनेची वेळ शक्यतो तीच असावी. पोट हलके व साफ असावे. भूक लागलेली नसावी. तोंडात काही नसावे, ते स्वच्छ असावे. डास, चिलटे, माशा यांचा उपद्रव नसावा. सहजासनावर बसावे. पाठ ताठ ठेवावी. 2 गुडघ्यावर 2 हात असावे. डोळे मिटलेले असावे. दृष्टी आतमध्ये गुरुचरणांवर असावी. प्रथम नाम मंत्र गुणगुणावा, म्हणजे वैखरीने म्हणावा. नंतर तोंड बंद करून मनातल्या मनात म्हणावा. मनातल्या मनात असतानाच मनाच्या कानाने ऐकावा. हा अभ्यास दृढ झाला की श्वासोश्वासामध्ये एक समत्व येते. श्वास सूक्ष्म व मंद चालतं व त्याबरोबर आत नाम चालते. रोज तास अर्धा तास जरी असे नामस्मरण झाले तरी मनाला एक लक्षणीय समाधान लाभते. मनाची ही समाधान वृत्ती वर्धमान होत राहणे हे प्रगतीचे चिन्ह आहे. त्यासाठी दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा कोठेही आतमध्ये लक्ष वळवून नामाच्या नादावर गुंतून जावे.
यालाच नामानुसंधान म्हणतात. हे जर साधले तर सर्व व्यवहार नीट होऊन नामस्मरण अंतरी स्थिरावते. सबंध शरीर नामाने भरून जाणे हे त्याचे पर्यावसान होय. शरीर चालताना मी जितका चालतो तितका भगवंत बरोबर चालतो हे जाणवते. प्राध्यापक बेलसरे. एके दिवशी सकाळपासून श्री महाराजांना भेटायला एकसारखी माणसे येत होती. दुपारचे 2 वाजले. सगळेजण जेवणासाठी खोळंबले होते. एक शेतकरी श्री महाराजांना विचारत होता, महाराज, माझी म्हैस हरवली आहे, काय करू? श्री महाराज त्याला सांगत होते, काळजी करू नकोस, सापडेल. इतक्यात कोणीतरी त्या शेतकऱ्याला म्हणाले की आता आणखीन काही विचारू नकोस, जेवायला उशीर झाला आहे, नंतर बघू. श्री महाराजांना हे आवडले नाही. ते म्हणाले, तुमच्या जेवणापेक्षा या म्हशीची किंमत जास्त आहे. त्या म्हशीची किंमत जास्त आहे. पुढे म्हणाले, मागणारा माणूस मला आवडतो. मी देतोही त्याची भावना असते. त्याचे मागणे मी फक्त भगवंताकडे वळवतो. हे सांगून पूज्य बाबा म्हणाले, सद्गुरूंच्या लीला चरित्रांचे चिंतन करताना एक प्रकारची तृप्ती येते. याला एक कारण आहे, आपण अपूर्ण आहोत. सद्गुरू पूर्ण पुरुष असतात. त्यांच्या चरित्राचे चिंतन करताना आपल्याला त्यांचा सहवास घडतो आणि त्या सहवासाने तृप्ती येते. एकदा श्री महाराजांना विचारले, आपल्यापाशी काही नसताना रोज 400-500 माणसे जेवायची, हे कसे? श्री महाराज म्हणाले, एक माणूस झोपला होता. त्याच्या उशाशी झरा वाहत होता. झोपून उठल्यावर त्याने त्यातले 1-2 ओंजळी पाणी घेऊन इकडे तिकडे टाकले तर त्या झऱ्याच्या वाहण्यात काही फरक पडेल का? तसेच सृष्टीमध्ये इतकी कोट्यावधी जीव खात आहेत. त्यातली 400-500 माणसे इथे जेवली तर त्यात विशेष काय झाले? अध्यात्मसंवाद या पुस्तकातील पूज्य बाबांनी साधकांना सांगितलेला हा एक वरील मार्गदर्शक प्रसंग. यातील सर्व गोष्टी अतिशय साध्या सोप्या भासतात. या गोष्टीतील गर्भित अर्थ पूज्य बाबांच्या स्पष्टीकरणामुळे आपल्याला समजण्यास मोलाची मदत होते. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.